समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच आहे। आज 2 जानेवारीला पहाटे सुमारे 3 वाजता माळीवाडा टोलनाक्याजवळ एका खासगी ट्रॅव्हल बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला। अपघातानंतर बसला अचानक आग लागली। या घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर इतर प्रवासी थोडक्यात बचावले। मिळालेल्या माहितीनुसार साईराम ट्रॅव्हल्सची भारत बेन्झ बस ही मुंबईकडे जात होती। माळीवाडा टोलनाक्यापासून सुमारे 15 ते 16 किलोमीटर अंतरावर महामार्ग क्रमांक 463 पहाटे 3:01 वाजता बसने समोर चाललेल्या ट्रकला जोरदार धडक दिली। धडक इतकी तीव्र होती की बसने तत्काळ पेट घेतला। अपघाताची माहिती मिळताच मुख्य अग्निशमक अधिकारी अशोक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पदमपुरा आणि कांचनवाडी अग्निशमक केंद्राची पथके घटनास्थळी पोहोचली। जवानांनी मेहनत घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले। बसमध्ये 29 प्रवासी, 2 चालक आणि 1 कंडक्टर असे एकूण 32 जण होते। त्यापैकी 31 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले, मात्र एका प्रवाशाचा जागीच होरपळून मृत्यू झाला। या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव 38 वर्षीय अमोल सुरेश शेलकर अशी माहिती मिळाली आहे। अपघातानंतर काही काळ समृद्धी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। समृद्धी महामार्गावरील अपघातांची चिंता समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून येथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे। अधिकृत माहितीनुसार पहिल्याच वर्षात शेकडो लहान मोठे अपघात नोंदवले गेले आहेत। अपघातांची प्रमुख कारणे चालकाला येणारी डुलकी, अतिवेग, टायर फुटणे, रात्रीच्या वेळी रस्त्यावर येणारे वन्य प्राणी अशा घटनांमुळे समृद्धी महामार्गाच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।